स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. पतीने केला कारभार आणि पत्नीला भोगावे लागले परिणाम. नागपुरातील घटनेनं उडाली खळबळ. येवले चहा एकदा पिऊन तरी पहा. रेग्युलर चहा, आल्याचा चहा, गुळाचा चहा, हॉट कॉफी, कमी साखरेचा चहा, लेमन टी, हळदीचं दूध, बिन साखरेचा चहा, ब्लॅक टी, बदाम दूध, तसेच थंड पेय, कोल्ड कॉफी, रोज मिल्क शेक, लिंबू पाणी व येवले पाणी बॉटल मिळण्याचं एकमेव ठिकाण. आमचा पत्ता लेंगरे रोड, वैभव स्टील सेंटर जवळ, नगरपालिकेसमोर, विटा. पतीने केलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी खानापूर येथील उमा रामचंद्र देसाई या नगरसेविकेला आपलं पद गमवावं लागलंय. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी निकाल दिला. खानापूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2 वर्षापूर्वीच झाली. त्यात वॉर्ड क्रमांक 17 मधून उमा देसाई या विरोधी गटातून निवडून आल्या. त्यांचे पती रामचंद्र यांनी वॉर्ड क्रमांक 13 मध्ये नगरपंचायतीचा परवाना न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरू केलं. राज्य शासनाच्या नगरसेवक अपात्रता नियमांतर्गत हा प्रकार येतो अशी लेखी तक्रार खंडू राजाराम मंडले यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. राज्य शासनाच्या महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 44 नुसार नगरसेवक अपात्र कायद्यानुसार संबंधित नगरसेवकाचा पती किंवा पत्नी यांनी अनधिकृत बांधकाम केले असेल तर त्यास अपात्र ठरवलं जातं. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ते 6 वेळा सुनावणी घेतली गेली. अखेरीस मंगळवारी नगरसेविका देसाई यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नगरसेविका उमा देसाई यांना राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली. शिवाय नगरपंचायतीच्या नियमानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले, अशी माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी दिली. अजूनही खानापुरातील काही जणांवर याबाबत तक्रारी असून त्यांच्यावर देखील कारवाईची ही टांगती तलवार लटकली आहे. त्यामुळे खानापूर नगरपंचायतीसह पदाधिकाऱ्यात मोठी खळबळ माजली. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.